हॅलो एव्हरीवन, आज आपण सुरुवात करणार आहोत वॉर्मअप पासून. आपला पाय असा लिफ्ट करणार आहोत. होल्ड 1 2 3 4 5. बॅक होल्ड 1 2 3 4 5. डावा पाय 1 2 3 4 5. बॅक साइड 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता आपण दोन्ही गुडघ्यांना असं क्लॉकवाईज फिरवणार आहोत. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. ओके, नी जंप करणार आहेत. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. ओके, पायाला आपण पुढे आणि मागे नेणार आहोत. 1 2 3 4 5. डाव्या पायाने पण आपण सेम करणार आहोत. 1 2 3 4 and 5. ओके, रिलॅक्स. त्यानंतर आर्म रोटेशन 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. पुढचा वॉर्मअप. हात आपण रोटेट करणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा आपल्या आर्मसाठी वॉर्मअप होता. वेस्ट रोटेशन 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 and 5. ओके, आता पुढचा वॉर्मअप करण्यासाठी आपण पर्वतासन मध्ये येणार आहोत आणि एकदम हळूहळू पायाला पुढे मागे न्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, आता आपण लंजेस करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, सो आज आपण आपल्या पहिल्या आसनाकडे वळणार आहोत. वीरभद्रासन 1. पायामध्ये गॅप घ्यायचा आहे. उजवा पाय उजव्या साईडला टर्न करायचा आहे. पुढे बेंड करणार आहोत. आपली बॉडी पण राईट साईडला टर्न करायची आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वर. पूर्ण आपली बॉडी वर स्ट्रेच करणार आहोत. इनहेल
अँड एक्झेल. नाकातून श्वास घेणार आहोत, नाकातून सोडणार आहोत. हे आसन तुम्ही आरामात 20 ते 30 सेकंद करू शकता. आता डाव्या साईडनी परत पायामध्ये गॅप घेणार आहोत. डावा पाय डाव्या साईडला टर्न, पुढे बेंड, आपली बॉडी पण त्या साईडनी, आणि परत दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. होल्ड. ओके, रिलॅक्स. आता आपण वीरभद्रासन 2 करणार आहे. यामध्ये पण सेम पाय टर्न करायचा आहे. फक्त जे हात आहेत ते आपले जमिनीला पॅरलल ठेवायचे आहेत. आणि पॅरलल असे ठेवायचे आहेत ते एका लाईन मध्ये ते दिसायला हवे. वीरभद्रासन 2 पण तुम्ही 30 सेकंद करू शकता. यामध्ये पण तुम्हाला पुढे पाहायचं आहे आणि दोन्ही हातांची बोटे सरळ असायला हवी. डाव्या साईडने पण करणार आहोत. पायामध्ये गॅप, पाय आणि बॉडी टर्न, दोन्ही हात पॅरलल. होल्ड. लक्षात ठेवा, श्वास होल्ड करणार नाहीयेत आपण. श्वास आपण नाकातून घेणार आहेत आणि सोडत राहणार आहेत. पुढच्या आसनाकडे वळणार आहोत, ज्याचं नाव आहे मलासन. पायामध्ये गॅप घ्यायचा आहे. असं बसणार आहोत. आपल्या दोन्ही हाताच्या कोपऱ्यांनी आपण पायाला मागे पुश करायचं आहे. एका पॉइंटवर फोकस करा आणि नॉर्मल इनहेल आणि एक्झेल करत राहणार आहोत. मलासन या आसनाचा उपयोग ज्यांना कॉन्स्टिपेशन, डायजेशन ज्यांचं बरोबर नाही त्यांच्यासाठी आहे. तुम्ही सकाळी मलासनमध्ये बसून गरम पाणी पिल्यास तुम्हाला ह्याचा बराच फायदा होऊ शकतो. हे आसन पण आपण 30 सेकंद आरामात करू शकतो. हे आसन कंप्लीट झाल्यानंतर आता आपण काय करणार आहेत, पायाचे आपले अंगठे पकडणार आहेत आणि इनहेल अप, एक्झेल डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. पोटावरती झोपणार आहोत आणि आपण करणार आहोत प्लँक. यासाठी आपण हातांमध्ये अंतर घ्यायचं आहे, पायामध्ये गॅप. पूर्ण आपल्या शरीराचा भार आपल्या पायाच्या बोटांवर आणि आपल्या कोपऱ्यांवरती राहील. या आसनाचा मेन फायदा म्हणजे ज्यांना बेली फॅट आहे आणि साईड फॅट आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. वेट लॉस करण्यासाठी हे आसन तुम्ही 30 सेकंड टू 1 मिनिट या टार्गेटवर करू शकता. सुरुवातीला प्लँक करताना थोडी अडचण येते, पण सराव केल्याने तुम्ही हे आरामात करू शकता. रिलॅक्स करणार आहात. हातावर हात ठेवून गाल ठेवायचा आहे. पायामध्ये गॅप. पूर्ण बॉडी रिलॅक्स. तुम्ही प्लँकचे 2 ते 3 सेट करू शकता. आता आपण वळूया पुढे. मांडी घालून बसणार आहात. 3 वेळेस डीप ब्रीदिंग करणार आहोत. तुम्ही पद्मासन, वज्रासन कशामध्ये पण बसू शकता. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये ठेवणार आहोत. इनहेल, नाकातून श्वास घ्यायचा आहे. एक्झेल, नाकातून श्वास सोडणार आहोत. इनहेल, डीप ब्रेथ. एक्झेल, डीप एक्झेल. इनहेल, एक्झेल. इनहेल and exhale. रिलॅक्स. सो नाडी शोधन प्राणायामसाठी सगळ्यात पहिले आपण काय करणार आहेत, आपला उजवा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवणार आहोत. पहिलं आणि मधलं बोट आपल्या एक्झॅक्ट भुवयांच्या मध्ये जिथे आपण टिकली लावतो तिथे लावणार आहोत
आणि नंतरची 2 बोटे साईडला ठेवणार आहोत. नाडी शोधनमध्ये काय असतं, 1:4:2 म्हणजे जर आपण 1 ते 5 मोजत असू श्वास घेताना, तर आपण 16 काउंट होईपर्यंत आपल्या म्हणजेच जर आपण इनहेल करताना 1 ते 4 मोजत असू, तर आपल्याला 1 ते 16 श्वास आपला रोखून ठेवायचा आहे आणि परत सोडताना 1 ते 8 असं मोजायचं आहे. तुम्ही माझ्यासोबत करणार आहात. सगळ्यात पहिले आपण उजव्या नाकपुडीला बंद करणार आहोत. डाव्या नाकपुडीतून आपण 1 ते 4 असा श्वास घ्यायचा आहे. इनहेल 1 2 3 4. होल्ड म्हणजे आपण नाक बंद करणार आहोत दोन्ही पण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. Exhale 1 2 3 4 5 6 7 8. ओके. आता ज्या नाकपुडीतून आपण श्वास सोडला आहे त्याच नाकपुडीतून म्हणजेच उजव्या नाकपुडीतून आपण परत श्वास घेणार आहोत 1 ते 4 मोजून. 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एक्झेल. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. असा पूर्ण मिळून आपला 1 राऊंड होतो. असे आपण 5 राऊंड करणार आहोत. इनहेल लेफ्ट 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. Exhale right 1 2 3 4 5 6 7 8. राईट नॉस्ट्रिल मधून इनहेल 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. Exhale left 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. हे तुम्ही 3 वेळेस करणार आहात. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.